ओम नमो आदेश, सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धो को आदेश. अध्याय 4. भैरवांचा व मातृगणांचा पराभव. भैरवांचा पराभव. हिंगळादेवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाला. वाटेत घनदाट अरण्य लागले. वारा आत शिरू शकत नव्हता. सूर्यकिरण आत प्रवेश करू शकत नव्हते. अशा निबिड वनात तो खूप आत आत गेला. तेथे झाडीमध्ये एक शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेशद्वार दिसले. त्या द्वाराचे रक्षण करणारे 8 भैरव होते. त्यांनी मच्छिंद्र येतो आहे असे पाहिले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याच्यासमोर एकदम गोसाव्याच्या वेशात प्रकट होऊन त्याला विचारले, "काय रे ब्रह्मचार्या, कोठे जात आहेस?" तो म्हणाला, "मी देवीचे, हिंगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे." "तुम्ही कोण? तुम्ही पण येता का?" तेव्हा ते म्हणाले, "अरे, आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. इथं येणाऱ्याला त्याच्या पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो. जे जे सत्कर्म किंवा दुष्कर्म केलं असेल ते माणसाने इथं बोलून दाखवले पाहिजे आणि जर तसं केलं नाही तर आम्ही त्याला अडवतो. जर खोटे बोलून पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर दार लहान होते व तो माणूस आत अडकतो. तू पहा काय ते. खरे पापपुण्य सांग आणि आत जा." त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, "मी पाप व पुण्य हा भेदच जाणीत नाही. सर्वच कर्म मी ईश्वरार्पण केलेले आहेत. आता कुठले पाप आणि कुठले पुण्य? चला, मला जाऊ द्या." ते भैरव रागवले व ओरडले, "अशा गुळमुळीत गोष्टी नकोत. अरे, देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहे का? जोवर देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पाप पुण्य होणारच ना. आणि कपटाने तू खोटं बोलतोस तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही." मच्छिंद्रनाथ हसून म्हणाला, "प्रत्यक्ष यम व शंकरही ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे. तिथे तुम्हा मशकांच्या दमदाटीला कोण भितो?" त्यांचे हे बोलणे ऐकून 8ही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन त्याच्यावर धावून गेले. पण मच्छिंद्रनाथाने त्यांना प्रतिकार केला. तेवढ्यासाठी त्याने चिमूटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून ते भस्म वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले. तत्क्षणी त्याचे शरीर अत्यंत कठीण होऊन कोणाही भैरवाचे कोणतेही शस्त्र त्याच्यावर चालेनासे झाले. त्या भस्मात व मंत्रात एवढा प्रभाव होता की मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, "या या, युद्ध करायला या. आता आळस करू नका. तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या." भैरवांना आयुधे सरसावली आणि त्याच्यावर भयंकर मारा केला. पण सर्व शस्त्रे परत गेली, बोथट झाली. मच्छिंद्रनाथ जशाच्या तसा उभा राहिला. मग वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहेत अशी भयंकर अस्त्रे भैरवांनी त्याच्यावर फेकली. तेव्हा प्रलय होणार की काय असं वाटू लागलं. पण मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्र योजून भैरवाचे सर्व अस्त्रबळ विफल करून टाकले. त्याचबरोबर त्याने वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्राण कासावीस झाले व ते निश्चेष पडले. मातृगणांचा पराभव. तिकडे हिंगळादेवीने म्हणजेच आंबेने आपल्या मुख्य 5-7 मातृकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवले. तेव्हा हे युद्ध चालूच होते. त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले. तात्काळ देवीने सर्व मातृगणांना मच्छिंद्रनाथाला मोह पाडण्यासाठी पाठवले. ज्यांच्या जया अरण्यातून येत आहेस असेच पाहताच मच्छिंद्राने विलक्षण त्वरेने कामशर योजून मोहनशास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या सर्व दासींनी स्वतःची स्मृतीच न राहून त्या वेडेसारख्या नाना प्रकार करू लागल्या. त्या नाचत, ओरडत, हातवारे करीत गाणी गाऊ लागल्या. मग त्यांच्यावर मच्छिंद्राने विद्यागौरव अस्त्रांचा उपयोग केला व वातास्त्र तोडून सर्व मातृगणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील व दूर जाऊन पडतील असं केलं. त्याचप्रमाणे त्यांची अस्त्रे, वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेत बेभान होऊन नाचू लागल्या. त्यानंतर मच्छिंद्राने
क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याच वेळी त्या मातृकावरील मोहनाश्र आवरून घेतले. त्यांचे देहभान त्यांना परत प्राप्त करून दिले. त्या भानावर आल्या व पाहतात तो समोर कितीतरी तरुण सुंदर पुरुष व त्या मात्र विवस्त्र. त्यामुळे त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरावैरा पळत देवीकडे निघाल्या. जाता जाता त्यांनी आठही भैरव निश्चित पडलेले पाहिले. त्या देवीजवळ तशाच नग्न अवस्थेत गेल्या आणि आंबेला विचारले. तेव्हा आंबेने विचारले, हे ग काय? सगळ्यांची वस्त्र कुठे गेली? त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही असे घडले होते ते सांगितले. त्या धापा टाकीतच सांगत होत्या, आंबे, माते, आमची पुण्याई संपली म्हणून ही स्थिती आली. तू सुद्धा हे स्थान सोड. आता तो गोसावी येईल आणि तुला त्रास देईल. एवढे धैर्यशाली भयंकर श्रेष्ठ वीर अष्टभैरव तरीही त्याच्यासमोर निश्चित पडले आहेत. तो गोसावी जोगी साधासुद्धा दिसत नाही. प्रत्यक्ष सूर्यच आला असं काही 11 रुद्र एकाच ठिकाणी आलेत. तो सर्व देवदानवांना ग्रासील, पंचमहाभूते सुद्धा ग्रासून टाकील. त्या चाचरतानी घाबरत असे बोलत होत्या. तेवढ्यात एक ओरडली, आला, तो पहा, जोगी आला. त्या सरशी सगळ्या घाबरून ओरडल्या. तेव्हा देवीने प्रत्यक्ष मायाशक्तीने सर्वांना नवीन वस्त्रे दिली व त्यांना धीर देऊन ध्यानदृष्टीने पाहिले. अहो, हा तर उपरिचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे ऋषी कवी नारायण. तुम्ही भिवू नका. चला, आपण त्याला दर्शन देऊ. चला माझ्या पुढे. असे ध्यानदृष्टीने त्याला ओळखून तेव्हा अंबा म्हणाली. तेव्हा सर्वजणी धीर धरून पुन्हा निघाल्या. देवीने मच्छिंद्रनाथाला दर्शन दिले आणि लगेच तिच्या चरणी नत झाला. देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, बाळा, फार उत्तम पराक्रम केलास. या भैरवांना आता जागृत कर. तेव्हा मच्छिंद्रनाथाने अस्त्र आवरून घेतले. भैरव उठून उभे राहिले. नाथांची स्तुती करून म्हणाले, मार्तंड पर्वतावर मिळवलेल्या सिद्धींची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडवले, पण त्याने आमचाच पराभव केला. देवीने मच्छिंद्रनाथाला म्हटले, बाळा, मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडेसे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारले, काय करून दाखवू? देवी म्हणाले, हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव. मग त्यावरील माती न सांडता पुन्हा जागच्या जागी ठेव. तेव्हा मच्छिंद्रनाथाने वायुअस्त्र व नागास्त्र यांचा प्रयोग करून पर्वत उंच उडवला. शेषनागाने त्या पर्वताला वेटोळे घालून त्यावरील मृत्तिका, दगड इत्यादी स्थिर करून ठेवले. देवीने आपल्या शक्तीने माती ढासळविण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोगच झाला नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथाने पुन्हा योगबलाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला. देवी त्याला म्हणाली, धन्य, धन्य, तू वायू व पर्वत यांना मित्र केलेस. यांच्या परस्पर विरोध असूनही तू यांना वश केलेस. मी तुला आणखी 2 अस्त्रे देते. असे म्हणून अंबा म्हणजेच हिंगळादेवी हिने समाधानाने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे दिली. त्याला 3 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व आशीर्वाद व वरदाने देऊन त्याला निरोप दिला. अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत ते अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते. पुढे मच्छिंद्रनाथ कुठे गेला ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती. हा अध्याय पठन केल्यास कपटबंधनातून आपली मुक्तता व शत्रूचा पराभव होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 4 संपूर्ण. आपल्याला हा अध्याय कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आपण अजून पण नाथयोगिनी नाथशाबर सेविका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा भाग तुमच्या त्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना पुढे फॉरवर्ड करा. त्यांना पाठवा की ज्यांच्यावरती कपटबंधन झालेलं आहे आणि त्यांचे शत्रू त्यांना त्रास देत आहेत, अशा लोकांना पुढे पाठवा. आपण खूप आम्हाला सपोर्ट करत आहात. आपला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून आभारी आहे. कमेंटमध्ये ओम नमो आदेश असं लिहा. तोपर्यंत परत एकदा पुढच्या भागात भेटूया. अध्याय 5 भूतावळीसह वेताळाचा पराभव. ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, 9984 सिद्धों को आदेश.